पिताश्री, पिताश्री, हस्तिनापुर की गद्दी आप कब तक संभालना चाहते हैं? कभी तो ये सोचिए की तुमची आता भ्रष्ट झाली आहे बुद्धी, तुमची आता अक्कल बंद झाली का? फक्त नोकरदारांनीच फक्त रिटायर व्हायचं का? अहो काय राजकारणात तुम्हाला रिटायर होण्याची काही पद्धत आहे का नाही? पिताश्री, आम्हाला असं वाटतं की तुम्ही आता रिटायर झालेलं बरं. पण बाप कंसाला म्हणाला, कंस, तुझी ती लायकी नाहीये, तुझी ती पात्रता नाहीये, कारण तुझ्यासारखा नालायक मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. देवाच्या हातात, माझ्या हातात जर असतं तर देवाने ऐकलं असतं तर त्याच वक्ताला मी देवाला म्हणलं असतो, इतकेन देवे तुझ्याने माझा करिगानी संतान. माझ्या बायकोला निपुत्रिक ठेवलं असतं तरी चाललं असतं, माझ्या धर्मपत्नीला वांज ठेवलं असतं तरी चाललं असतं. येतोच कशाला काळतोंड करायला? तुझ्यासारखा काळतोंड करणारा मुलगा मला नसता दिला तर बरं झालं असतं. पिताश्री, पोटच्या पोराबद्दल असं कोणी बोलतं का? ऐसे गलत लफ्ज मत इस्तेमाल कीजिए पिताश्री. पिताश्री, मेरे पास वक्त बहुत कम है, क्योंकि मुझे देखने के लिए आए हुए सब लोगों को इस हस्तिनापुर से घर घर जाना है और जाकर खाना खाना है, उसके बाद सो जाना है. तुमच्या डोक्यावरचं मस्तक द्या, मस्तकावरचं मुकुट द्या. मुकुट घेतलं, आपल्या डोक्यावर टाकलं आणि हस्तिनापूरच्या गादीवर बसला, बापाला कैदेत टाकलं. या जगातला पहिला राजा असावा बापाला कैदेत टाकणारा. औरंगजेब हा दुसरा, कारण औरंगजेबाचा नंतरचा काळ आहे, यांचा खूप पूर्वीचा काळ आहे. तख्तावर बसला, हस्तिनापूरच्या गादीवर बसला आणि रयतेला सगळ्याला सांगू लागला, सुनो सुनो सुनो, आज तुम लोगों का राजा बदल चुका है. हम हैं हस्तिनापुर के राजे महाराजे. बोलो बोलो, कंस महाराज की. क्या तुम लोगों की इतनी भी हिम्मत नहीं जय बोलने की? इतने चुपचाप क्या तुम लोगों को मैं इस गद्दी पर बैठा हुआ राजा तुम लोगों को पसंद नहीं आया? तुम लोगों को पसंद आए या ना आए, लेकिन हम ही करेंगे आप पर राज. और वो भी आज. बोलो, एक बार और बोलो, बोलो कंस महाराज की. कंस महाराज खुश हुआ. अरे मोगंब करने लिए फिल्म थोड़ा है, अपना कीर्तन चालू है ना, वो खुश हुआ ना, उसका नाम क्यों बोले? या कंस राजाला एक जिवलग मित्र होता सर. त्या मित्राचं नाव होतं वसुदेव. या वसुदेवाचं लग्न एकदा झालं होतं, परंतु राजे महाराजे यांना प्रथा होती यांच्याकडे की अनेक धर्मपत्न्या करायची. विजय सर, खरं तर ही प्रथा आज आपण चालू करायला हवी. महाराज म्हणतात आमच्या गावातले 40 पोरं तसेच पडलेत, एकच मिळाला. शेलार महाराज, तुमच्याच आळंदी बीडकडे असेल तर जरा 2-4 आणून द्या, तेवढे तुमचे उपकार आमच्यावर. इथं 4-5 बायका करायला आणि ज्यांनी केल्या ते म्हणतील महाराज माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गाढव चुकूनची केली असेल तर लग्न. अर्थात काही म्हणते कुठेही माझी गाठभेट झाली, काही कळायला बरोबर आहे. चल मैं किसी को नाव ठेवायला आलो नाही. बात हे आहे की राजे महाराजांची लगीन करायची जास्त सवय होती, आम्ही ती प्रथा होती, परंपरा होती. वसुदेवाच्या पहिल्या धर्मपत्नीचं नाव होतं रोहिणी. वसुदेवाचा आणि कंस राजाचं चांगलं बसताना बसलेलं होतं. कंस राजानं वसुदेवाला एक दिवस घरी बोलवलं, जसं आम्हाला तुम्ही रोज सकाळी चहा पाण्याला नाश्त्याला वगैरे बोलवता, जेवायला बोलवता, तसं त्याने एक दिवस विचारपूर्वक त्यांनी बोलवलं. घरातल्या माणसाने आदर ते चांगला चहा पाणी कॉफी नाश्ता वगैरे बर्गर पिझ्झा वगैरे सगळं त्यांचा नाश्ता वगैरे झाला. वसुदेवाचा आणि कंसाचा दोघाचं वगैरे ते झालं सगळं जेवणाचं. आणि हळूच कंसराज म्हणाला, वसुदेव वसुदेव, बहुत दिनों से मैं तुम्हें कुछ कहना चाहता था. महाराज, ये कहने की बात ही क्या है,
अब सिर्फ आज्ञा दीजिए, आपकी आज्ञा का पालन करना हमारा कर्तव्य है। आवाज दीजिए, थोड़ा आवाज दीजिए। महाराज महाराज आप सिर्फ हमें आज्ञा कीजिए और आपकी आज्ञा का पालन करना हमारा कर्तव्य है, आदि कर्तव्य है। वसुदेव वसुदेव आज्ञा की जाती है सेवकों को, लेकिन आज आप दोस्त हो सेवक हो, लेकिन आज सेवक के पहले आप हमारा एक दोस्त हो। मेरी एक विनती है वसुदेव, हमारी बहना है देवकी, हम चाहते हैं हमारी बहना की शादी विवाह आपके साथ हो। वसुदेव म्हणाला त्याची काही आवश्यकता नाही 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 वसुदेव नाही। वसुदेव माझ्या बहिणी बरोबर तुम्हाला लग्न करावं लागेल आणि जय्यत तयारी झाली, जय्यत तयारी चालू झाली। वराडे मंडळाला तांदूळ वाटले गेले, बर्जीबो हजर झाले, लगीन लागलं आणि आपल्या बहिणीला वाटा लावायची वेळ आली। आणि पहिली नवऱ्याला नवरदेवाबरोबर वाटा लावण्याच्या प्रथामध्ये अरे राजाची बहीण ती काय 4 व्हीलर गाडीमध्ये जाणार का, 2 व्हीलर वर जाणार का, बैलगाडीत जाणार? 6, 8, 10 घोड्यांचा रथ रचलेला असायचा। वा 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 वा। आणि नेमका रथामध्ये विराजमान व्हायचा आणि सेवक रथ चालवायला बसला। कंसराज म्हणतात नहीं सेवक नहीं, आज आप नहीं रथ चलाएंगे, आज नहीं आज नहीं। आज हमारी बहना है लाडली, हम खुद हमारे हाथों से रथ चलाएंगे, हम हमारे हाथों से उसे विदा करेंगे। रथाची लगाम आपल्या घोड्याची लगाम आपल्या हातामध्ये घेतली आहे आणि घोड्याला इशारा केला आणि घोड्यांच्या टापांचा आवाज पावलावर चालू लागला आणि समोरून ऋषी मुनी त्यांच्या स्वागतासाठी आले। काही उशीर झाला लग्नाला, त्यांचा पाहुणचार झाला। 2 पावलं अजून रथ पुढे गेला। पावसाळ्याचे दिवस असावेत, आकाशामध्ये विजांचा कडकडाट चालू झाला आणि आकाशातून एकच आवाज बाहेर आला, हे मूर्ख कंस, क्यों अपने जिंदगी को आग लगाने जा रहा है? ए मूर्ख, जिसे तो खुशी से अलविदा कर रहा है वही तुम्हारे बहना के कोख से हो जन्म लेने वाला 8वां पुत्र तुम्हारा काल होगा, तुम्हारा काल। कौन है कौन है कौन है? हमें धमकी देने की और मृत्यु को ललकारने की हिम्मत किसमें है? अगर हिम्मत है तो मेरे सामने आओ। ए मूर्ख कंस, अपने जिंदगी को आग तो हमारे हाथों, अपने हाथों से यूं ही लगाना मत। जो अपने जिंदगी को मृत्यु के गले लगाना चाहता है, इस तुम्हारे बहना के कोख से पैदा हुआ 8वां पुत्र तुम्हारा काल होगा, तुम्हारा काल। आणि एकदा जीवावर आलं की प्रत्येकानं आपल्या जीवाची रक्षा करणं हे काही चुकीचं नाहीये, पण अच्छा 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 ये मेरे बहना के कोख से निकलने वाला जन्म लेने वाला 8वां पुत्र ये नन्हा सा बच्चा मेरा काल होगा, ये काल होगा। मैं तो कहता हूं बंसीलाल, बंसीलाल इस मैं देवकी को ही मार डालू तो ना रहेगी आपके हाथों में बांसुरी और ना ही बजेगी। देवकी देवकी तुम्हें मरना होगा। वसुदेवानं तलवार काढली कंसानं आणि वसुदेवाच्या समोर असलेल्या देवकीच्या कंठावर धरली आणि एकदा आपण मुलीच्या गळ्यात हार घातला, हॅलो नवरदेव झालेले आणि नवरे होणारे,
एकदा आपल्या नवरीच्या एका मुलीच्या हारा गळ्यामध्ये घातला की तिथून पुढचा सगळा हक्क अधिकार तिचा तो बाप आजोबा मित्र नवरा सगळे नाते त्याला निभावे लागतात आणि तिला सुद्धा त्याच अँगलने तिच्या बरोबर ते निभावे लागतात. सगळा हक्क आई बापाच्याही पलीकडचा हक्क तिच्यावरती असतो त्याचा. आणि याच हक्काने वसुदेवाने तलवारीला असा आडवा हात केला. कंसाच्या हातामध्ये तलवार अशी हातामध्ये धरली. मारा यादव